नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती या संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत 72,000 रुपये ते 1,10,000 रुपयेपर्यंत शिष्यवृत्ती दिली जात आहे. सोबतच या ठिकाणी मैदानी प्रशिक्षण म्हणजेच पोलीस भरतीसाठी किंवा आर्मी भरतीसाठी मैदानी प्रशिक्षण पण दिले जात आहे आणि लेखी परीक्षेची तयारी करून घेतली पण जात आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरू शकता आणि याची डिटेल्समध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर कोणकोणत्या कॅटेगरीचे विद्यार्थी महाज्योतीमध्ये फॉर्म भरू शकतात ते मी तुम्हाला सांगतो. इथं ओबीसी कॅटेगरीच्या महिला आणि पुरुष यांच्यासाठी फॉर्म सुरू झालेले आहेत. त्याच्यानंतर विजय एनटीबी, एनटीसी, एनटीडी या सर्व कॅटेगरीचे महिला पुरुष देखील यांच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. आणि आता बघूया कोणते कोणते या ठिकाणी फॉर्म चालू झाले आहेत. तर इथं पोलीस भरतीसाठी फॉर्म चालू झाले आहेत, तसेच आर्मी भरतीसाठी पण चालू झाले आहेत, एमपीएससी ग्रुप सी ग्रुप बी साठी पण चालू झाले आहेत, इंजिनिअरिंग साठी चालू झाले आहेत, यूपीएससी साठी पण चालू झाले आहेत, एमबीए कॅट साठी पण चालू झाले आहेत, तसेच बँकिंग एक्झाम साठी पण चालू झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जर एसएससी, आयबीपीएस, रेल्वे यासाठी पण चालू झालेले आहेत आणि आणखी 2-3 परीक्षांसाठी फॉर्म भरणे चालू झालेले आहेत. तर हे महाज्योतीची ऑफिशियल वेबसाईट आहे. आपल्याला जर आणखी काही माहिती पाहायची असेल तर आपण इथं या वेबसाईटवरती येऊन आपल्याला जे माहिती पाहायची असेल ते आपण इथं पाहू शकता. आणि आपल्याला जर इथं कोणकोणते फॉर्म भरण्यासाठी चालू झालेले आहेत ते जर पाहायचे असेल तर आपल्याला इथं हा खाली स्कीमचा ऑप्शन दिला आहे. तर आपण इथे स्कीमवरती क्लिक करून या ट्रेनिंग स्कीमवरती क्लिक करायचे. मग इथं जे फॉर्म चालू झाले असतील ते इथं संपूर्ण आपल्याला इथं दिसून जाणार. तर आपण इथून चेक करू शकता. आणि त्या फॉर्मची जर आपल्याला इथं आणखीन माहिती पाहिजे असेल तर आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून आपण त्याची PDF वरती जाऊन त्याची संपूर्ण माहिती चेक करू शकता. तर चला तर बघू आपण आपल्या या स्कीमसाठी कशा प्रकारे अप्लाय करू शकता. तर त्याचा आपण कशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक पण मी आपल्या इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा लॉगिंगचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपला जर इथं अगोदरच रजिस्ट्रेशन झाला असेल तर आपल्या इथं आपला मोबाईल नंबर देऊन इथं गेट OTP वरती क्लिक करून OTP देऊन आपल्या इथं लॉग इन करायचे. आणि आपण जर इथं न्यू युजर असाल आणि आपण इथं पहिल्यांदाच आपला अकाउंट बनवत असाल तर आपल्या इथं खाली दिलेल्या या रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. मग आपल्यासमोर याप्रमाणे नेक्स्ट पेजवरती हे रजिस्ट्रेशनचे ऑप्शन्स येऊन जाणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचे. नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपल्या वडिलांचे नाव द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आडनाव द्यायचे. आडनाव दिल्यानंतर इथं आपला जो जेंडर असेल मेल फिमेल तो ऑप्शन आपल्या इथून सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपली जन्मतारीख सिलेक्ट करायची. हे जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला ऑर्फन म्हणजेच अनाथ आहे का म्हणून असं विचारलं असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करा आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. यसवरती जर आपण इथे क्लिक केले तर याप्रमाणे हे आपला सिलेक्ट टाईपचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपण ज्या प्रकारे आपले अनाथ असाल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला विचारलं आहे की आपण डिसेबिलिटी म्हणजेच कोणत्या हँडिकॅपमध्ये येतं का. येत असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसाल येत तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. आणि यसवरती जर आपण क्लिक केले तर इथून आपल्याला आपला डिसेबिलिटीचा टाईप सिलेक्ट करायचे. आणि आपण जर आपल्या कोणत्या डिसेबिलिटीमध्ये नसाले तर इथून आपल्याला फक्त नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपली जी कॅटेगरी असेल त्या कॅटेगरी इथून सिलेक्ट करायचे. आणि त्याच्यानंतर इथून आपली जे कास्ट असेल ते कास्टचं नाव आपल्या इथून सिलेक्ट करायचे. कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करायचे. आणि इथं खाली आपल्याला हा इन्कम ग्रुपचा ऑप्शन दिला आहे. तर आपण नॉन क्रिमिलियरमध्ये येत असाल तर आपल्या इथून नॉन क्रिमिलियरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि क्रिमिलियरमध्ये येत असाल तर आपल्या इथून हा क्रिमिलियरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं खाली आपल्याला ॲड्रेसचा ऑप्शन दिला. तर आपला जो ॲड्रेस असेल तो ॲड्रेस आपल्याला इथं द्यायचा. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जिल्हा द्यायचा. जिल्हा दिल्यानंतर इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा. पिनकोड दिल्यानंतर इथं खाली आपल्याला मोबाईल नंबरचे ऑप्शन दिलं. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आणि इथं आपल्याला आपली ईमेल ID द्यायची आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर इथं खाली आपल्याला हा प्रोसीड टू स्टेप 2चा ऑप्शन दिला. तर आपल्या इथं प्रोसीड टू स्टेप 2 वरती क्लिक करायचे. आणि मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपण दिलेले संपूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाणार. तर हे दिलेले संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथं चेक करायचे. आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. हे डॉक्युमेंट्स आपल्याला इथं JPG किंवा JPEG फॉर्ममध्ये 200 KB आतमध्ये आपल्या इथं अपलोड करायचे. सर्वात अगोदर तर इथं आपल्याला आपला फोटोग्राफ अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले सिग्नेचर अपलोड करायचे. सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार कार्ड अपलोड करायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड करायचे.
हे सर्व डॉक्युमेंट्स इथं अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला प्रोसीड टू फायनल स्टेपचा ऑप्शन दिला आहे, तर आपल्याला त्या प्रोसीड टू फायनल स्टेपवरती क्लिक करायचे आहे. मग आपण इथे दिलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या इथं व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचे आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाणार आणि आपण इथं ऑटोमॅटिकली या लॉगिनच्या पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्या इथं जनरेट OTP वरती क्लिक करायचे आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्या त्या व्हॅलिडेटवरती क्लिक करायचे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण इथं सक्सेसफुली लॉगिन होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर आपण इथं बघू शकता आपल्या इथं जे जे फॉर्म चालू झाले आहेत ते सर्व इथं आलेले आहेत. इथं आपल्याला SSC IBPS RRB टेट ट्रेनिंग UGC नेट सेट MBA CAT MBA CET मिलिटरी पोलीसचा आणि इथं GRE आणि फॉरेन लँग्वेजचा इथं ऑप्शन आलेले आहे. तर आपण इथं ज्या फॉर्मसाठी अप्लाय करता त्या फॉर्मवरती क्लिक करायचे आहे. इथं सर्व फॉर्मची प्रोसेस सारखीच आहे. इथं फक्त आपल्याला एखादी डॉक्युमेंट्स कमी जास्त मागू शकतो आणि इथं आपल्याला पोस्ट सिलेक्टचे ऑप्शन देणार आहे. नाहीतर सर्व फॉर्मची इथं प्रोसेस सारखीच आहे. आपण इथं ज्या फॉर्मसाठी अप्लाय करता त्या फॉर्मवरती आपल्या इथं क्लिक करायचे आहे. आम्ही इथं SSCचा फॉर्म फिलअप करतो, त्याच्यामुळे आम्ही SSC वाल्या ऑप्शनवरती क्लिक करत आहोत. आपण इथं जो फॉर्म फिलअप करसाल त्या फॉर्मवरती आपल्याला त्या ऑप्शनवरती आपल्या इथं क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आणखी हा अप्लायचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या अप्लाय हेअरवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपल्या एक्झामसाठी काही डिटेल्स मागतात. सर्वात अगोदर इथं आपल्याला प्रेफरन्स द्यायचे. इथं आपण मेन ज्या एक्झामसाठी आपली तयारी करत असाल ते एक्झामचं नाव आपल्या इथं प्रेफरन्स 1 मध्ये द्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला जे एक्झाम प्रेफरन्स 2 मध्ये द्यायचे असेल ते एक्झाम आपल्याला इथं प्रेफरन्स 2 मध्ये द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं प्रेफरन्स 3 मध्ये आपण जे एक्झाम देत असाल ते एक्झाम आपल्या इथं प्रेफरन्स 3 मध्ये सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या एज्युकेशनचे डिटेल्स द्यायचे. इथं आपला जो हायेस्ट एज्युकेशन झाला असेल तो एज्युकेशन आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे जे डिग्री असेल त्या डिग्रीचं नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला क्वालिफिकेशन स्टेटस विचारला आहे. आपण हा क्वालिफिकेशन पास केले आहे किंवा आपण शिकत आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा. आपण जर इथं आपला जर हा एज्युकेशन झाला असेल तर आपल्याला त्या पासवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपला जर हा एज्युकेशन चालू असेल तर आपल्याला त्या अपिअरवरती क्लिक करायचे. आपण जर इथं पासवाला ऑप्शन सिलेक्ट केले तर आपण इथं ज्या वर्षाला पास झाले असेल तो वर्ष आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला जेवढे टोटल मार्क असतील ते टोटल मार्क आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे मार्क मिळाले असतील ते ऑब्टेन मार्क आपल्याला इथं द्यायचे. त्यानुसार आपले जेवढे पर्सेंटेज होणार ते पर्सेंटेज इथं खाली येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं उजव्या साईडला आपल्याला आपली मार्कशीट अपलोड करायची. मार्कशीट पण आपल्याला इथं JPG किंवा JPG फॉर्ममध्ये 200 KB आतमध्ये आपल्याला इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्याला त्या चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपण आपली हे मार्कशीट जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या अपलोड इमेजवरती क्लिक करायचं. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपली हे मार्कशीट इथं सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आणि इथं खाली आपल्याला हे काही इन्फॉर्मेशन दिले. हे इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला त्या फायनल सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला फॉर्म इथं सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे हा डाउनलोड सबमिटेड फॉर्मच्या इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला त्या डाउनलोड सबमिटेड फॉर्मवरती क्लिक करायचे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे आपण फिलअप केलेल्या फॉर्मची इथं PDF येऊन जाणार. तर आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर वरतीच आपल्याला इथं हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं या प्रिंटवरती क्लिक करून याची प्रिंट काढू शकता किंवा आपल्या लॅपटॉप मोबाईल PC मध्ये पण याला सेव्ह करून ठेवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं आपल्या महाज्योतीच्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. मग आपण इथं कोणता पण फॉर्म भरा. मित्रांनो आपल्याला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.